नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून झटपट टेस्टी नाश्ता बनवतो आहे। यामध्ये इनो सोडा असं काहीच आपण वापरणार नाही आहोत। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप रवा घेतला आहे, पाव कप यामध्ये बेसन घातलं, याबरोबर अर्धा चमचा साखर घातली आणि आता हे मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचं आहे। अगदी बारीक असं हे वाटून घेतलं, बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये आता अर्धा कप दही घालायचं आहे। दही थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे चव छान येते रेसिपीला। यानंतर दह्याच्याच कपामध्ये मी 1 कप पाणी घेतलं आहे, थोडं थोडं घालत जायचं आहे। सुरुवातीला अर्धा कप पाणी घातलं आहे, तर इथे सगळं 1 कप पाणी मी घातलं आणि हे असं आहे पहा। आता हे आपण झाकून 10 ते 15 मिनिटं असंच बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत नाश्त्याबरोबर खाण्यासाठी वेगळी अशी साऊथची फेमस थन्नी चटणी बनवूया। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे, यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। इथे तेल गरम झालं की कांदा घालायचा आहे। 1 मध्यम आकाराचा कांदा मी मोठा असा चिरून घेतला आहे। 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या घातल्यात आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। कांदा इथे सॉफ्ट झाला आहे, आता हे थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। आता यामध्ये 2 मोठे चमचे भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। याबरोबरच चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता हे वाटून घ्यायचं आहे। वाटताना सुरुवातीला असंच आधी एकदा फिरवून घ्या आणि नंतर पाणी घालून वाटून घ्यायची चटणी। तर इथे पहा चटणी वाटून तयार आहे। आता चटणीला फोडणी देऊया। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला, यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। तेल इथे गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा उडदाची डाळ घातली, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। डाळीचा रंग किंचित बदलेपर्यंत परतून घेतलं। आता यामध्ये 1 लाल मिरची तुकडे करून घातले। सगळं तेलावरती परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा घातला आहे। हा कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। या थन्नी चटणीमध्ये खोबरं अजिबात वापरलं जात नाही। कोणत्याही इडलीबरोबर किंवा डोस्याबरोबर तुम्ही ही चटणी सर्व करू शकता। कांदा इथे ब्राऊन झाला आहे। आता वाटून घेतलेली चटणी यामध्ये काढून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं आहे। लगेचच गॅस बंद करायचा आहे। इथे चटणी तयार झाली आहे। चटणी इथे मी बाउलमध्ये काढून घेते। चटणी तयार आहे। आता आपण डोसे तयार करूया। तर हे पीठ आपण जे झाकून ठेवलं होतं, इथे 10 मिनिटं झालेत आणि हे घट्ट झालं आहे। यामधला रवा छान फुलला आहे। यामध्ये पाणी घालावं लागेल। तर इथे मी आणखी अर्धा कप पाणी घेतलं आहे। पाणी घालून हे नेहमीच्या डोस्याच्या पिठाप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे। तर आज आपण इनो सोडा अजिबात न वापरता मस्त असा डोसा तयार करणार आहोत। खूपच क्रिस्पी होतो हा डोसा आणि साहित्यसुद्धा यामध्ये आपण खूपच कमी वापरलं आहे। फक्त रवा आणि बेसन आणि चवीप्रमाणे मीठ, दही इतकंच साहित्य यामध्ये वापरले आपण। त्यामुळे नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट हा डोसा तयार करू शकता। इथे मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं। यानंतर हे छान फेटून घ्यायचे 2 ते 3 मिनिटं। फेटल्यामुळे डोस्याला जाळी छान येते। तुम्हाला जर फेटायचं नसेल तर तुम्ही यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडासुद्धा घालू शकता। हे मी छान असं फेटून घेतलं। आता डोसे बनवण्यासाठी हे पीठ तयार आहे। तर इथे मी गॅसवरती डोसा तवा गरम करत ठेवला आहे। तवा चांगला असा कडकडीत गरम झाला की याला तेल लावून घ्यायचं आहे। यानंतर तव्याची वरची बाजू थोडीशी थंड करण्यासाठी यावरती पाणी शिंपडायचं आहे। आता 1 ते 1.5 चमचा पीठ सेंटरला घालून हलक्या हाताने डोसा पसरवून घ्यायचा आहे।
मीडियम फ्लेमवरतीच हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. वरची बाजू ड्राय होईपर्यंत हा डोसा आता आपण भाजून घेऊया. 2 ते 3 मिनटामध्ये हा डोसा वरून पहा ड्राय होतो. वरून ड्राय झाल्यानंतर याला तेल किंवा तुमच्या आवडीप्रमाणे बटर तूप तुम्ही लावू शकता. इथे मी तेल लावते. तेल लावल्यानंतर आता हा डोसा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तवा फिरवून सगळीकडून एकसारखा कुरकुरीत होईपर्यंत आणि रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया. तर इथे पाहू शकता डोसा ब्राऊन झाला आहे. आता यावरती मी शेजवान चटणी पसरवून घेते. तुम्ही असाच प्लेनसुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही आवडत असेल तर टोमॅटो केचप किंवा कुठलीही तुमच्याकडे घरी चटणी असेल तर ती पसरवून घेतली तरी चालेल. इथे मी शेजवान चटणी पसरवली. यावरती चीज किसून घालते. पनीरसुद्धा तुम्ही कुस्करून घालू शकता. हा डोसा आता आपण काढून घेऊया. तर डोसाचा रंग तुम्ही पाहू शकता, अगदी मस्त क्रिस्पी होतो हा डोसा. इथे आता आणखी एक डोसा बनवूया. तर पुन्हा इथे मी 1 ते 1.5 चमचा पीठ घातलंय. दुसरा डोसा बनवण्याच्या आधी तुम्हाला पुन्हा तेल लावायची किंवा पाणी शिंपडायची गरज नाही आहे. तर इथे दुसरा डोसासुद्धा पसरवून घेतला आहे. तर हा सुद्धा आपण आता भाजून घेऊया. एकानंतर एक झटपट असे डोसे तुमचे तयार होतील नाश्त्यासाठी. वरून ड्राय झाला. इथे तेल लावून घेऊया. तर हा मी प्लेनच डोसा बनवते. ब्राऊन झाल्यानंतर काढून घेते. हा दुसरा डोसासुद्धा तयार झाला आहे. आपण जी थन्नी चटणी बनवली त्याबरोबर हे डोसे मी सर्व करते. तर अगदी झटपट मस्त टेस्टी असा नाश्ता इथे तयार झाला आहे. नक्की करून पहा. इनो सोडा न घालता अगदी हेल्दी असा हा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.